या वीकेंडच्या भाऊच्या धक्क्यावरचा प्रोमो समोर आलाय आणि या प्रोमोमध्ये रितेश देशमुख थेट ॲक्शन मोडमध्ये दिसत आहेत. एक नाही, दोन नाही, तर एका मागोमाग एक कॉन्टेस्टंटची शाळा घेतली जाताना पाहायला मिळते. नमस्कार मित्रांनो, एको मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख थेट तन्वी कोलतेवर भडकलेले दिसतात. ते तिला तन्वी कोलते किती बोलते असं म्हणतात आणि काही कारण नसतानाही ती सतत बोलते, वाटेल ते बोलते असं सांगताना दिसतात. तसंच तुम्हाला भांडणात करिअर करायचं आहे का असा थेट सवालही ते तन्वीला करतात. यानंतर रितेश देशमुख दीपाली सय्यदवर भडकलेले दिसतात. संक्रांतीच्या दिवशी भांडण झाल्याचा उल्लेख करत ते दीपालीला सुनावतात. दीपाली मध्ये बोलायला जाताच मी बोलतोय, मध्ये बोलू नका असं सांगितलं जातं. RD असा उल्लेख झाल्यावर माझं नाव रितेश आहे, RD नाही असं सांगितल्यानंतर दीपाली प्रोमोमध्ये पूर्णपणे शांत दिसते. दुसऱ्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख ओंकार राऊतकडे मोर्चा वळवतात. ते ओंकारला त्याची हाईट आणि बॉडी घराबाहेर ठेवायला सांगतात. विशालचा सामान स्विमिंग पूलमध्ये फेकल्याचा उल्लेख करत ओंकारला फुसका खिलाडी असं म्हटलं जातं. ओंकार बोलायला जाताच भाऊच्या धक्क्यावर फक्त मी बोलणार असं स्पष्ट सांगितलं जातं. हा प्रोमो पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्की वाटते. हा भाऊचा धक्का जबरदस्त असणार आहे. आता पाहायचं एवढंच, या तिघांपैकी सगळ्यात मोठा धक्का कोणाला बसतो. आणि तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा.